अगदी ओपनली माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून, जर वैद्यकीय शिक्षणाचे मंत्री जर ऐकत असतील, हा जो कॉन्ट्रॅक्टर नियुक्त केलेला आहे तो तुमचा नातेवाईक आहे की नाही स्पष्ट करा. त्यावेळेला आम्ही मागणी केली होती की जिल्हा स्तरावर कॉन्ट्रॅक्च्युअल पदं भरावी, पण ज्या वेळेला सध्याच्या मंत्र्यांकडे हे चार्ज आला त्यावेळेला अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय महाविद्यालयांसाठी एकच ठेकेदार नियुक्त केला गेला आणि तो सध्याच्या मंत्र्यांचा, काही जण म्हणतात मुलगा आहे, काही जण म्हणतात जावई आहे, पण त्यांनी सांगावं माझा तो जावई नाही, माझा तो मुलगा नाही. आणि त्याच्यावर दुसरं कहर असं आहे की कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्सना शासनाने दिलेला जो त्यांचा म्हणजे ड वर्गाचा सांगतो मी तुम्हाला, त्याचा पगार दर महिन्याला 20,800 किंवा 600 असं काहीतरी आहे, 20,600. पण आत्ताच्या घडीला आम्ही ज्या वेळेला आता इन्क्वायरी केली त्यावेळेला त्याला मिळतोय 12,000. मग 20,000तून 20,800वरून 12,600 त्याला हातात मिळतोय. स्टॅच्युटरी डिडक्शन त्याचं जे आहे सरकारच्या नियमाप्रमाणे हे 1,980 आहे. 20,700मधून 1,980 वजा केले तर त्यांच्या हातात किती मिळाले पाहिजे? 17,000 ते 18,000 तरी मिळाले पाहिजे. पण बिचाऱ्यांना फक्त 12,500 रुपये पगार द्यायचा आणि मधला जो मलिदा आहे तो त्या मंत्री महोदयांच्या त्या लाडक्या मुलाच्या किंवा लाडक्या जावयाच्या घशात घालायचं जे काम चाललं आहे ना, त्यामुळे आमचं जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे अशा पद्धतीने अधोगतीला चाललेलं आहे.